नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांचे स्टेनो गॅलेक्सी आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, बऱ्याच जिल्ह्यांचे इंटरव्ह्यू झालेले आहेत स्टेनोग्राफर या पदासाठी आणि काही जिल्ह्यांचे बाकी आहे। तर ज्यांचे इंटरव्ह्यू झाले त्यांच्या अनुभवानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये इंग्रजी या विषयावर फोकस करण्यात आलेला आहे। इंग्रजीमध्ये त्यांना स्पेलिंग विचारण्यात आलेले आहे। त्याचप्रकारे इंग्रजीमधले वाक्य मराठीमध्ये, मराठीमधले वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायला लावलेले आहे। त्याचप्रकारे इंग्रजी शब्दांचे मराठीमध्ये अर्थ पण विचारलेले आहेत। तर आपल्या बॅचमधील बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय विचारलेले होते, स्पेलिंग काय विचारलेले होते, त्यानंतर इंग्रजी शब्द काय विचारलेले होते, हे सर्व त्यांनी आम्हाला सांगितलेले आहेत। त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवत आहेत। या व्हिडिओमध्ये सर्व मुलाखतीमध्ये विचारलेले सर्व शब्द आपण कव्हर केलेले आहे। त्याचबरोबर आणखी काय विचारू शकते हे पण शब्द आपण त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत। तर या व्हिडिओची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देणार आहोत आपण। टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी टेलिग्रामला जाऊन तुम्ही स्टेनो गॅलेक्सी अशा प्रकारे सर्च करून आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। परंतु PDF अवेलेबल करून दिल्यानंतरही व्हिडिओ बघण्याचं कारण काय आहे, या ठिकाणी आपले प्रोनाउन्सिएशन महत्त्वाचे आहे। समोरचे पॅनल आपल्याला काय प्रोनाउन्स करतात त्यानुसार आपल्याला स्पेलिंग सांगायचं आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये प्रोनाउन्सिएशन बघणार आहोत आणि त्याचे स्पेलिंग। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ थोडा लांब जाणार आहे कारण की याच्यामध्ये आपण खूप सारे शब्द कव्हर केलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये आपण काही कठीण पण शब्द घेतलेले आहेत, परंतु जे शब्द आपल्या ओळखीचे आहे त्याचे स्पेलिंग आपले चुकता कामा नये, हे महत्त्वाची गोष्ट आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला शब्द आहे ॲसेसरी, ॲडमंट, अडंबरेट, ॲल्बिट, ॲनेस्थेटिस्ट, ॲथलेट, बुके, बॉर्बन, ब्युरोक्रसी। इम्पॉर्टंट शब्द आहे ब्युरोक्रसी। त्यानंतर आहे कॅशे, कॅलस, कॅन्डिडेट, कॅरमल, कॅव्हलरी, कॅओज, क्लोथ्स। त्यानंतर आहे कर्नल। या ठिकाणी विचारण्यात आलेला शब्द आहे कर्नल। स्पेलिंग काय आहे? COLONEL, कर्नल। पुढे आहे कम्फर्टेबल, कन्सायन्स, क्रिप्टोग्राफी। त्यानंतर आहे सायनोसिस। त्यानंतर पुढे आहे डेटा। डेटाचं स्पेलिंग काय येणार? DATA। प्रोनाउन्सिएशन काय होणार? डेटा। पुढे आहे डिबक। या ठिकाणी डिबक प्रोनाउन्सिएशन होणार आणि स्पेलिंग बघा DEBAUCH, डिबक। पुढे आहे डेब्रीज। डेंग्यू शब्द आहे, डेंग्यू इम्पॉर्टंट शब्द आहे। स्पेलिंग बघा काय आहे, स्पेलिंग पाठ करून ठेवा, विचारू शकतात। पुढे आहे डेटेरिओरेट, डायफ्राम, डायलेट, इलाइट, एंटरप्रेन्योर। पुढे आहे इपिटोम, इक्विव्होकल। इक्विव्होकल कालच एका विद्यार्थ्याला विचारण्यात आलेला होता। पुढे आहे एस्प्रेसो, फेब्रुवारी, फिस्कल, गॉज, गव्हर्मेंट, हँकरचीफ। हँकरचीफ विचारू शकतात, मोठा शब्द आहे, अशा प्रकारे मोठे स्पेलिंग विचारू शकतात। पुढे आहे हिनस, HEINOUS, हिनस म्हणजे हिंसात्मक। पुढे आहे हायरार्की, इंटरप्रेट, आयलँड। पुढे आहे ज्वेलरी। ज्वेलरीचं स्पेलिंग बघून घ्या। पुढे आहे नी, KNEE, नी। पुढे लायब्ररी, मीम, MEME, मीम। मेटॅमॉर्फोसिस हा पण शब्द विचारू शकतात। पुढे मिस्चिवस हा पण विचारलेला शब्द आहे। मसल। पुढे आहे मस्टॅश, निश, न्यूक्लिअर, ओकेजन, ऑफन, ऑर्डिनन्स, पेंग्विन। पेंग्विन शब्द विचारला जाऊ शकते। पुढे फिनॉमेनन। फिनॉमेनन इम्पॉर्टंट शब्द आहे, विचारला जाऊ शकते। पिक्चर, पिझ्झा, न्यूमॅटोलॉजी। बघा या ठिकाणी P सायलेंट आहे, तर P सायलेंट असणारे शब्द विचारू शकतात तुम्हाला। पुढे आहे निमोनिया। निमोनिया कालच एका विद्यार्थ्याला विचारण्यात आलेला होता। पुढे आहे प्रेरोगेटिव्ह। त्यानंतर आहे प्रेस्क्रिप्शन, प्रोबॅबली, प्रोनाउन्सिएशन, सुडोनिम। या ठिकाणी P सायलेंट आहे, सुडोनिम। क्वी। क्वीचं स्पेलिंग बघा, क्वी म्हणजे रांग, QUEUE हा पण शब्द विचारू शकतात। पुढे आहे रकून, रसबेरी, रिसीट। या ठिकाणी P सायलेंट आहे, रिसीट असं प्रोनाउन्सिएशन होणार या ठिकाणी। पुढे आहे रेजिम,
रेम्युनरेशन, रिदम, शेड्यूल, सीझर्स, स्पेसिफिक, स्टेटस, सूट काल एका विद्यार्थ्याला विचारण्यात आलेला शब्द आहे सूट. पुढे आहे सरफिट. त्यानंतर आहे सिनर्जी, टॉटॉलॉजी, टेम्परेचर, व्हेकल, वेनसडे. या ठिकाणी मंडेपासून संडेपर्यंत सर्व डेचे स्पेलिंग तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. पाठ करून घ्या. त्यानंतर 11, 12, 13, 14 हे पण तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. हे पण विचारू शकतात. पुढे 11 पासून तर 20पर्यंत सर्व स्पेलिंग या ठिकाणी दिलेले आहेत. अकोमोडेट हा शब्द बऱ्याच ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. या शब्दाचं स्पेलिंग तुमच्या मुखपाठ असणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे डिफायनेटली. नंतर आहे सेपरेट, ओकेजन, नेसेसरी, प्रिव्हिलेज, कॅलेंडर, बिझनेस, फेब्रुवारी, बिलीव, रेस्टॉरंट, मिस्चिवस, रिसीव, ब्युटिफुल, मेंटेनन्स, एम्बॅरास, पॅरॅलल. ही पहिली लिस्ट झालेली आहे. यामधले सर्व शब्द इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आहे इन्क्विजिटिव्ह. हा पण शब्द इम्पॉर्टंट आहे. डिलिजंट, क्युरियस, एन्थुझियास्टिक, अटेंटिव्ह, ॲम्बिशियस, क्रिएटिव्ह, रिस्पॉन्सिबल, ईगर, ॲनालिटिकल, पर्सिस्टंट, पंक्च्युअल, ऑब्झर्वंट, इन्क्लुझिव्ह, रिसोर्सफुल, रिस्पेक्टफुल, कोऑपरेटिव्ह, प्रोॲक्टिव्ह, टॅलेंटेड. याच्यामधले सर्व शब्द इम्पॉर्टंट आहे सेकंड लिस्टमधले. पुढे बघा इनक्रेडिबल, त्यानंतर इनडिलायबल, इन्व्हिन्सिबल, इकोरिजिबल, इनइव्हिटेबल, इनकल्पेबल, इनऑडिएबल, इंटँजिबल, इन्स्क्रुटेबल. याच्यामधले पण काही शब्द जे आपल्या ओळखीचे आहेत ते सर्व इम्पॉर्टंट आहे. जे ओळखीचे नाही ते शब्द तुम्हाला विचारण्याची शक्यता खूप कमी आहे. परंतु आपल्या ओळखीचे शब्द आपल्याला विचारण्यात येतात. ते शब्द तुमचे मुखपाठ असणे आवश्यक आहे. जे ओळखीचे शब्द आहे त्याचे स्पेलिंग तुमचे 100% परफेक्ट असलेच पाहिजे. त्यानंतर आहे डेट. तर हा शब्द बघा यामध्ये बी सायलेंट आहे. समोरचे पॅनल तुम्हाला प्रोनाऊन्स करताना डेट अशा प्रकारे प्रोनाऊन्स करेल. तर डेट आपण DATE पण घेतो आणि DEBT पण, दोन्ही डेट आहे प्रोनाऊन्सेशन. तर अशा वेळेस तुम्हाला दोन्ही स्पेलिंग सांगायचे आहे. DATE डेट, DEBT डेट. अशा प्रकारे दोन्ही स्पेलिंग सांगून तुम्ही तुमचे आन्सर देऊ शकता. पुढे आहे मॉर्गेज, ट्रान्झॅक्शन, कॉम्प्लिकेटेड, कल्प्रिट, कल्मिनेट, क्युरिओसिटी, वर्थ, इल्युजन. सर्व इम्पॉर्टंट शब्द आहे आणि त्याचे मीनिंग पण, अर्थ पण तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. काही ठिकाणी शब्दांचे अर्थ पण विचारण्यात आलेले आहे. त्यामुळे जे नेहमी यूज होणारे शब्द आहे त्या शब्दांचे अर्थ तुम्हाला माहिती असणे आवश्यकच आहे. त्यानंतर आहे ॲबेट. पुन्हा आहे ॲबेट. दोन्ही शब्द ॲबेट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे ॲबडक्ट, ॲबहॉर, ॲब्रप्ट, ॲब्जेक्ट, ॲक्युरेट, ॲब्रिज, ॲब्स्टेन, ॲब्स्कॉन्ड, ॲब्यूस, ॲक्सेस, अकम्प्लिश, अकुमुलेट. पुढे आहे ॲबंडन, ॲबंडंट. बघा दोन्ही शब्दाचं प्रोनाऊन जवळपास सारखेच आहे. ॲबंडन, ॲबंडंट. माहिती असणे आवश्यक आहे दोन्ही स्पेलिंग. प्रोनाऊन्सेशन काय करते समोरचे पॅनल यावर तुमचं स्पेलिंग डिपेंड असलं पाहिजे. पुढे आहे ॲक्सेलरेट, अकम्प्लिश, ॲक्युरेट, ॲक्वायर आहे, ॲडॅप्ट, ॲडमायर, ॲजिटेट. ॲजिटेट जर बोलले तर तुम्ही हे स्पेलिंग सांगणे अपेक्षित आहे. पुढे आहे ॲम्पल, ॲनालाइज, ॲसेंड, ॲसेस, असेंबल, ॲश्युअर, अटेन, ऑगमेंट, ऑथेंटिक. ही पण लिस्ट इम्पॉर्टंट आहे. सर्व शब्द महत्त्वाचे आहे. पुढे आहे कोलॅबोरेट. अत्यंत इम्पॉर्टंट शब्द आहे. नागपूर जिल्हा न्यायालयामध्ये आपल्या बॅचमधील विद्यार्थ्याला हा शब्दाचं स्पेलिंग विचारलं गेलेलं होतं. त्याचप्रकारे त्याचा अर्थ पण विचारलेला गेलेला होता. कोइन्साईड आहे, कोइलिशन शब्द आहे, कोहेरंट, कम्यूट, कन्व्हर्ज आहे, कोऑर्डिनेट, को एज्युकेशनल, को रिलेट, कॉपियस, को एक्झिस्ट. त्यानंतर आहे ॲनालाइज, इव्हॅल्युएट, इंटरप्रेट, सिंथेसाइज. इम्पॉर्टंट शब्द आहे, विचारण्यात आलेला आहे ऑलरेडी. त्यानंतर आहे इन्फर, डिफाईन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, एक्झामाइन, आयडेंटिटी, एक्सप्लेन, समराइज, डिस्कस. त्यानंतर इलुस्ट्रेट, इन्युमरेट.
त्यानंतर आहे फॅसिलिटेट, फॅलॅसी, फॅमिश्ड, फॅस्टिडियस, फॅदम, फिजिबल, फर्वंट, फिकल, फ्लक्च्युएट, फ्लक्च्युएट इम्पॉर्टंट वर्ड आहे, फॉर्मिडेबल, फॉर्टिट्यूड, फ्रुगल. या लिस्टमध्ये 1-2 शब्द इम्पॉर्टंट आहेत जे आपल्या ओळखीचे आहे. त्यानंतर आहे प्रेडिक्शन, प्रिकॉशन, प्रिकॉशन शब्द ओळखीचा आहे, इम्पॉर्टंट आहे, विचारू शकते. प्री ऑक्युपाय, प्रिव्हलंट, प्रेसिड, हा पण शब्द इम्पॉर्टंट आहे, विचारू शकते. प्रेझ्यूम, प्रेजुडाईस, प्रीमोनिशन, प्रेक्लूड, प्रेडिसेसर. प्रेडिसेसर इम्पॉर्टंट शब्द आहे, याचा मिनिंग काय आहे बघून घ्या. पूर्वज इम्पॉर्टंट शब्द आहे, मिनिंग पण माहिती असायला पाहिजे तुम्हाला आणि स्पेलिंग पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पुढे आहे ॲबेट, ॲबंडन, ॲबंडंट. बघा दोन्ही याचं प्रोनाऊन्सिएशन जवळपास सारखं आहे, इम्पॉर्टंट शब्द आहे. ॲब्रिज, ॲडवायझरी, ऑथेंटिक, ॲस्थेटिक, ॲफ्ल्युअंट, ॲग्रिवेट. यामध्ये पण जे ओळखीचे शब्द आहेत सर्व इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हार्मनी आहे, हायरार्की आहे, शब्द अत्यंत इम्पॉर्टंट आहे, विचारला गेलेला आहे. हायपोक्रेसी आहे, हॅझार्ड आहे. पुढे आहे हायपोथेटिकल, इम्पॉर्टंट शब्द आहे, विचारू शकते. हेजिटेट शब्द, हिंड्रान्स, इम्पॉर्टंट शब्द आहे. हॅझार्ड आहे, हिनस. त्यानंतर हॅरासमेंट, लीगल शब्द आहे. पुढे आहे कंपॅशनेट, हा पण अत्यंत इम्पॉर्टंट शब्द आहे आणि हा पण विचारला गेलेला शब्द आहे. पुढे आहे डिलिजंट, डिपेंडेबल, इम्पॅथेटिक, फॉरगिव्हिंग, फोर्थराईट, नर्चरिंग, रिलायबल, रिसोर्सफुल, रिझायलंट, सेल्फलेस. पुढे आहे मालफंक्शन, मालन्यूट्रिशन, मॅलिशियस, मॅलेडी, माल प्रॅक्टिस, मॅलिव्होलंट, मल ॲडजस्टेड, मॅलिग्नंट, मॅलिग्नंट. पुढे आहे प्रोक्रॅस्टिनेशन, अत्यंत इम्पॉर्टंट शब्द आहे आणि हा शब्द कालच विचारला गेलेला आहे. या शब्दाचं स्पेलिंग विचारला गेलेलं आहे. स्पेलिंग मोठा आहे परंतु अत्यंत सोपी आहे. पुढे आहे प्रोप्रायटी शब्द, प्रॉस्ट्रेट, प्रोक्लेमेशन, इम्पॉर्टंट शब्द आहे. प्रोपेगेट, प्रोपेलंट, प्रॉक्सिमिटी, प्रोज अँड कॉन्स, हा पण इम्पॉर्टंट शब्द आहे. बँक्रप्सी लीगलमध्ये यूज होणारा शब्द आहे, हा पण शब्द विचारण्याचे चान्सेस टाळता येणार नाही, विचारू शकतात. पुढे आहे इन्फ्लेशन, इंटरिम, इंटर्न, पेरोल, हा पण शब्द यूज होणारा शब्द आहे, लीगलमध्ये 100% विचारू शकते शब्द. पुढे आहे प्ली, पिटिशन, रेमिशन, रेसेशन, हे सर्व शब्द लीगलचे शब्द आहे, विचारू शकतात. पुढे आहे इंडिजिनस, इंटिमिडेटिंग, इम्पोस्टर आहे, इन्फेरियर, आयकॉनिक, आयडल, आयडियल, इन्सेंटिव्ह. पुढे आहे कॅलिबर. पुढे आहे कन्व्हिक्शन, इम्पॉर्टंट आहे. कोरोलरी इम्पॉर्टंट आहे. कर्प्युलन्स, क्रोनिक, डिलिगेट, इम्पॉर्टंट शब्द आहे. डेलिकेट, हा पण इम्पॉर्टंट शब्द आहे. प्रोनाऊन्सिएशनवर लक्ष ठेवायचं, काय प्रोनाऊन्स करत आहे त्यानुसार आपलं स्पेलिंग सांगायचं. त्यानंतर आहे डेलिनेट, डिफायन्स, डेबिलिटी, डिनन्सिएशन, डॉर्मंट, डेकोरम, डिक्री. डिक्री शब्द इम्पॉर्टंट आहे, लीगल शब्द आहे, विचारू शकतात. डिग्री आणि डिक्री प्रोनाऊन्सिएशनवर लक्ष ठेवायचं. पुढे आहे डर्थ. त्यानंतर डिलिजंट, डिप्लोमॅटिक, व्हायवाशियस, डायनामिक, ॲडॅप्टेबल, रिसोर्सफुल. पुढे आहे प्रोबेबल, प्रोसेजन, प्रोक्लेम, प्रोक्रॅस्टिनेट, हा पण शब्द इम्पॉर्टंट आहे. पुढे आहे प्रोक्युअर, प्रोफिशियंट, इम्पॉर्टंट आहे. प्रोहिबिट, इम्पॉर्टंट आहे. प्रोलॉंग आहे. प्रोपेल, प्रोपेन्सिटी, प्रॉस्पेक्ट, प्रोहोक. त्यानंतर आहे ॲप्रेज, ॲप्राइज, ॲप्सिमल, ॲलिमनी. ॲलिमनी लीगल शब्द आहे, विचारू शकतात. ॲक्रिमनी, ॲब्जर, ॲडजर, ॲबेरेशन, ॲब्झॉल. त्यानंतर आहे आयडियल, आयडल, आयडियल. 3 शब्द आहे या ठिकाणी, जवळपास सारखेच प्रोनाऊन्सिएशन आहे. पुढे आहे इंटेंट आहे, इंटेंड आहे. इनमेट, इम्पर्सनल, इंडस्ट्रियस, इन्व्हेंटरी, इंजिनियस, इंटरमिटंट. पुढे आहे पॅल्पेबल, पॅल्पिटेट, परस्यू. पुढे आहे पेरुजल, प्रोपेन्सिटी,
प्रॉस्पेरिटी शब्द नेहमी वापरण्यात येणारा आहे, माहिती असायला पाहिजे. पुढे आहे परक्विसाइट, प्रीरिक्विसाइट, प्रोक्रॅस्टिनेट झालेला शब्द आहे. प्रोमल्गेशन इम्पॉर्टंट शब्द आहे. त्यानंतर आहे पर्टिनंट शब्द इम्पॉर्टंट आहे. पॅरामाउंट इम्पॉर्टंट आहे. मॉर्गेज, पे ऑफ, गॅरेंटर, बेनिफिशियरी शब्द विचारू शकतात. पुढे आहे ट्रान्झॅक्शन, डेट पुन्हा शब्द आलेला आहे. त्यानंतर डेप्टर असं प्रोनाऊन्सिएशन न करता त्या ठिकाणी तुम्हाला डेटर अशा प्रकारे प्रोनाऊन्सिएशन करू शकतात. पुढे आहे डेबिट, क्रेडिट, विथड्रॉ, डिपॉझिट, ॲसेट. पुढे आहे कॅपेबल, कॅपेबिलिटी, कन्फेस, कॅलिबर. त्यानंतर आहे सीज. त्यानंतर हे काही इम्पॉर्टंट नाही आहे. चॅरिटेबल इम्पॉर्टंट आहे. चेरिश हा पण इम्पॉर्टंट आहे. कॅलॅमिटी इम्पॉर्टंट आहे. कॅप्रिशियस इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कॅनव्हास, चाइल्डिश, कॉन्शियस शब्द इम्पॉर्टंट आहे. आणि कन्सायन्स बघा, कॉन्शियस आणि कन्सायन्स दोन्हीमध्ये स्पेलिंग बघा, मीनिंग बघा, दोन्ही पण शब्द विचारू शकतात. काउन्सिल अत्यंत इम्पॉर्टंट शब्द आहे. लीगल शब्द आहे. आपल्या लीगलमध्ये COUNSEL येते आणि दुसरा काउन्सिल आहे COUNSIL म्हणजेच परिषद. दोन्ही काउन्सिल माहिती असायला पाहिजे. त्यानंतर डिझर्ट आहे, हेल आहे, लेसन आहे, बँकरप्ट झालेला शब्द आहे. त्यानंतर बँक्विट, बिलिटल, ब्लिस्टर, बिहाफ. त्यानंतर लायटनिंग 2 लायटनिंग आहे. एक लायटनिंग म्हणजे विजा आणि दुसरं लायटनिंग म्हणजे हलका करणे. बघा, दोन्हीचे स्पेलिंग लक्षात ठेवा, मीनिंग लक्षात ठेवा. पुढे आहे अँटिसिपेट, कंटेम्प्लेट इम्पॉर्टंट शब्द आहे. कोलोजल शब्द आहे. कॅटॅस्ट्रॉफ शब्द आहे. कंजेस्टेड, क्रेडिट, डेबिट, डेट, हडल. पुढे आहे रेझ्यूम, हायर, फायर, इन्सेंटिव्ह, रेम्युनरेशन. अशा प्रकारे मोठे शब्द विचारू शकतात. ज्या शब्दांचे स्पेलिंग मोठे राहते असे शब्द विचारण्याची जास्त शक्यता आहे. पुढे आहे रिइम्बर्समेंट आहे, हा पण शब्द विचारू शकतात. सुपर ॲन्युएशन 100% विचारू शकतात. CHAOS याचं प्रोनाऊन्सिएशन काय होणार? कॅओज. त्यानंतर कॅओज जर प्रोनाऊन्सिएशन केलं तर आपल्याला CHAOS हे स्पेलिंग सांगणं अपेक्षित राहतं. पुढे आहे स्टेशनरी शब्द आहे. स्टेशनरीमध्ये 2 स्पेलिंग येतात बघा, STATIONARY. एक स्टेशनरी म्हणजे स्थिर. पुढे दुसरा स्टेशनरी म्हणजे लेखन सामग्री. पुढे आहे ॲबंडन इम्पॉर्टंट आहे. ॲक्यूज, ॲक्वायर, ॲडॅप्ट, ॲडिक्वेट, ॲडिशनल, बेअरली, बिसाइड, बिसाइड्स, कन्स्पायरसी, कॅपेबल, कॅपेबिलिटी, सर्टेनली, डेलिबरेटली, फॉर्च्युनेट, फ्लेक्झिबल, ह्युमिलिएट, इल्युजन, प्रायोरिटी, सुपरस्टिशियस. या लिस्टमधील सर्व शब्द इम्पॉर्टंट आहे. सर्व तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. पुढे आहे प्रायोरिटी, डिस्क्रिमिनेट, ऑबेशन, इमिटेट, इल्युजन, इन्सॉलंट, बेनिफिशियल, कन्स्पायरसी, डेलिबरेटली, ह्युमिलिएट, सुपरस्टिशियस, जस्टिफाय, फ्लॅटर, सफोकेशन, रिलाय, कन्फेस, डेस्टिनेशन, प्रिटेंड. हे पण सर्व शब्द इम्पॉर्टंट आहे. पुढे आहे ॲडॅप्ट, ऑलमोस्ट, अबंडंट, ॲडमोनिश, आयडिओलॉजी, इम्बाईब, ज्युडिशियस. त्यानंतर आहे कंडेम. या ठिकाणी कंडेम अशा प्रकारे प्रोनाऊन्स केले जाईल तर CONDEMN. यन या ठिकाणी सायलेंट आहे. मीनिंग पण लक्षात ठेवा, निंदा करणे. त्यानंतर आहे इनिशिएट, कन्व्हिन्स आहे. कंपेल इम्पॉर्टंट आहे. डिसिव्ह इम्पॉर्टंट आहे. रिफ्रेन, रिफॉर्म, अनटँगल, रिझॉल्व. त्यानंतर बघा रिम्युनरेशन इम्पॉर्टंट शब्द आहे. रिइम्बर्समेंट इम्पॉर्टंट आहे. पुढे ऑडासिटी आहे. इन्क्रोचमेंट हा पण शब्द इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ब्रॉड माइंडेड, नॅरो माइंडेड, ॲम्बिशियस इम्पॉर्टंट आहे. इमिनंट, युनिक दोन्ही इम्पॉर्टंट शब्द आहे. जिओपार्डी, ज्युडिशियस लीगल शब्द आहे, इम्पॉर्टंट आहे. ज्युडिशियस, लिथॅर्जिक, कॅलिबर. त्यानंतर ग्रॅटिट्युअस शब्द आहे, हा पण इम्पॉर्टंट आहे. प्रोमुलगेट इम्पॉर्टंट आहे. पुढे आहे डेरोगेटरी, डिल्युशन, इलुक्वेंट, ॲसेस, ॲक्सेस, ॲक्सेप्ट. या ठिकाणी खूप कन्फ्युजन होतात.
तर या ठिकाणी ॲसेस जर प्रोनाऊन्सिएशन केलं ॲसेस तर आपल्याला ASSES अशा प्रकारे स्पेलिंग सांगायचं आहे. ॲक्सेस जर म्हटलं तर ACCESS. दोन्ही याचे मीनिंग वेगळे आहे, प्रोनाऊन्सिएशन थोडा फरक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. पुढे आहे ॲक्सेप्ट, ॲसेट, ॲसर्ट. प्रोनाऊन्सिएशनमध्ये थोडा फरक आहे, माहिती असणे आवश्यक आहे. एड आहे. त्यानंतर कमेमोरेट हा पण इम्पॉर्टंट शब्द आहे. त्यानंतर पुढे आहे इंट्रोस्पेक्शन आहे, सॉलिडॅरिटी, सॉलिटरी. त्यानंतर आहे ऑब्लिगेशन इम्पॉर्टंट आहे, रिक्विसाईट. त्यानंतर मोनोपोली आहे एक, ॲक्विजिशन इम्पॉर्टंट आहे, सुपरस्टिशन हा पण इम्पॉर्टंट आहे. पुढे आहे फिक्शनल. पुढे अँटिसिपेट हा शब्द इम्पॉर्टंट आहे, कंटेम्प्लेट, ॲब्सर्ड, प्रिटेंट, क्युरिओसिटी, व्हिस्पर, जेन्युअन. त्यानंतर डी फॅक्टो हा शब्द इम्पॉर्टंट आहे, लीगल शब्द आहे, लॅटिन शब्द आहे. तुम्हाला या शब्दाचं स्पेलिंग विचारू शकतात किंवा लिहून दाखवायला लावू शकतात. डी फॅक्टो लिहून दाखवायला लावलं तर तुम्ही स्पेस देणं इम्पॉर्टंट आहे दोन्ही शब्दांच्या मधात. पुढे डेस्टिट्यूट आहे. त्यानंतर डेलिबरेट इम्पॉर्टंट आहे, डिप्लोरेबल इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर डिलिगेट हा पण इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे काही शब्द आहे. या ठिकाणी सर्व शब्द इम्पॉर्टंट आहे. काही शब्द आहे जसे सायकॉलॉजी. अशा प्रकारे जे शब्द आहे ज्या ठिकाणी पी सायलेंट आहे अशा प्रकारचे सर्व शब्द माहिती असणे तुम्हाला आवश्यक आहे. हे सर्व शब्द वाचून तुम्हाला एक कॉन्फिडंट येईल, इंग्लिशबद्दल तुम्हाला कॉन्फिडंट येईल. जी काही भीती असेल ती नाहीशी होणार आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही 100% देऊ शकाल. बाकी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना इंटरव्ह्यूसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.